राधे राधे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा गरमागरम चविष्ट मंचाव सूप. त्यासाठी साहित्य तयार करून घेतलेलं आहे. गाजर, कोथिंबीर, शिमला मिरची, कोबी, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, 3 प्रकारचे सॉस आणि कॉर्नफ्लॉवर. पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 1-2 चमचे जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण चॉप करून घेतलेला आहे. नंतर अद्रक. हे दोन्ही मिक्स व्यवस्थित तळून घ्यायचं. नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची. हे पण छान तळून घ्यायचं. शिमला मिरची लहान कट करून घेतलेली आहे. कोबी पण बारीक कट करून घेतलेली आहे. सूपसाठी सगळं भाज्या लहान लहानच कट करून घ्याव्या लागतात. गाजर मी खिसून घेतलेला आहे. छान तळून घ्यायचं. आपल्या भाज्या छान तळल्या आहेत. नंतर रेड चिली सॉस टाकला 1-2 चमचे. सोया सॉस 1.5 चमचा. टोमॅटो केचप 1 चमचा. हे मिक्स करून घेतले. सॉसने फ्लेवर छान येतो. पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला किती माणसाचं सूप बनवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. मला 2 माणसाचं सूप बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी 2 माणसाच्या आकारानेच पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ. जास्त मीठ टाकायचं नाही कारण सॉसमध्ये मीठ असते. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकले. सूप त्याच्यामुळं छान आळून येतं. वरतून अद्रक टाकला. अद्रकनं फ्लेवर छान येतो. कच्चा अद्रकाचा वास किंवा सुगंध किंवा चव खूप छान लागते. एक जास्तीत जास्त 5-10 मिनटं मी उकळू दिलं. आपला सूप तयार आहे, मंचाव सूप. तुम्हाला मंचाव सूप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.